नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात विदेशी फळ लागवडीविषयी. तर महाराष्ट्राचे हवामान, जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी यांचा विचार करता बाजारात उत्तम मागणी असलेल्या काही विदेशी फळांची लागवड याविषयी माहिती पाहूयात. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आणि कमी क्षेत्रात चांगला नफा मिळवण्यासाठी ही फळे उत्तम पर्याय आहेत. महाराष्ट्रात यशस्वीरित्या घेता येणाऱ्या मुख्य विदेशी फळांची आता आपण माहिती पाहूया. त्यामध्ये एक नंबरला येतं ड्रॅगन फ्रूट. हे कॅक्टस प्रजातीचे फळ असून कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही उत्तम येते. महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि मराठवाड्यात याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. त्यासाठी हवामान आणि जमीन जर बघायची झाली तर उष्ण व कोरडे हवामान, उत्तम निचरा होणारी मुरमाड किंवा हलकी जमीन म्हणजे साधारण pH 6 ते 7 असणे अतिशय महत्वाचं असतं. आणि यासाठी लागवड पद्धत आहे सिमेंटचे खांब रोवून त्यावर चक्र रिंग बसवले जाते. एका खांबाभोवती 4 रोपे लावली जातात. उत्पादन काळ जर याचा बघायचा झाला तर लागवडीनंतर 1.5 ते 2 वर्षे फळ मिळण्यास सुरुवात होते. एक झाड 25 ते 30 वर्ष उत्पादन देतं. यासाठी नफा आणि बाजारपेठ जर बघायची झाली तर प्रति किलो 100 ते 200 रुपये दर मिळतो. प्रति एकरी 4 ते 5 टन उत्पन्न यातून मिळू शकते. त्याचबरोबर दुसरं विदेशी फळ आहे ॲव्होकॅडो. ॲव्होकॅडोला बटर फ्रूट देखील म्हटलं जातं. हे अत्यंत पौष्टिक फळ असून शहरामध्ये आणि हॉटेल्समध्ये याला मोठी मागणी आहे. या फळासाठी जर हवामान आणि जमीन बघायची झाली तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र जसं की पुणे, नाशिक, सातारा आणि कोकण भागातील हवामान याला पोषक आहे. जास्त पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते खोल जमीन या पिकाला मानवते. लागवड आणि जर जाती बघायच्या झालं तर हास आणि फ्युएर्ते या कलमी जाती लागवडीसाठी ॲव्होकाडोचा चांगला आहेत. उत्पादन काळ आणि जर बघायचा झाला तर कलमी झाडांना साधारण 3 ते 4 वर्षात फळे लागतात आणि यातून नफा बघितला तर बाजारात त्याला 200 ते 400 रुपये प्रति किलो दर मिळतो. तिसरं फळ आहे रॅम्बुटान व फॅशन फ्रूट. रॅम्बुटान हे फळ जे आहे ते लिचीसारखं दिसणारं उष्णकटिबंधीय फळ आहे. कोकणातील जास्त आर्द्रता असणाऱ्या आणि चांगल्या पाऊस पडणाऱ्या भागात जसे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये याची लागवड उत्तम होते. पॅशन फ्रूट मध्ये ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. कमी जागेत आणि कुंपणावर ही वाढवता येते. ज्यूस उद्योगात याला मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात लागवड करताना लक्षात ठेवण्याची महत्वाच्या गोष्टी जर बघायच्या झाल्या आणि महत्वाचा सल्ला जर बघायचा झाला तर थेट मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यापूर्वी 100 ते 200 झाडावर प्रायोगिक तत्वावर लागवड करून स्थानिक हवामानाचा अंदाज घेणे योग्य ठरते. तर यासाठी काय काळजी घ्यावी? तर शेतकरी मित्रांनो, नेहमी मान्यताप्राप्त रोप वाटिकेतूनच टिश्यू कल्चर किंवा कलमी रोपे खरेदी करावी. परदेशी फळझाडांच्या मुळांना पाणी साचलेले चालत नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. फळे तयार होण्यापूर्वी स्थानिक सुपरमार्केट्स, मेट्रो शहरामधील व्यापारी किंवा थेट ग्राहकांशी संपर्क जोडू शकतो. तर आता पाहूयात आपण ॲव्होकाडो लागवडीविषयी सविस्तर माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ॲव्होकाडो विषयी आजच्या या इथून पुढे आपण माहिती घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, ज्याला जगभरामध्ये सुपरफूड म्हणून मानलं जातं आणि ज्याची बाजारातील मागणी दिवसेंदिवस गगनाला भिडते ते म्हणजे दुसरं तिसरं कोणतंही फळ नसून ते आहे ॲव्होकाडो म्हणजेच बटरफ्रूट. तर महाराष्ट्रात ॲव्होकाडोची यशस्वी लागवड कशी करावी आणि जमिनीची तयारी कशी करावी, खतांचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि झाडांची छाटणी कशी करायची याबद्दल अगदी सोप्या भाषेत आपण माहिती पाहूयात. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. ॲव्होकाडो लागवड करताना जमिनीची तयारी कशी करावी? तर ॲव्होकाडोच्या लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा. या झाडाच्या मुळांना जास्त वेळ पाणी साचून राहिलेलं अजिबात चालत नाही. त्यामुळे तुमची जमीन मध्यम ते खोल आणि उत्तम पाण्यात निचरा होणारी असावी. लागवड करण्याआधी जे आहे ते 3 बाय 3 फूट अंतराचे आकाराचे खड्डे खणून घ्या. हे खड्डे भरताना 50% सुपीक माती
40% चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 10% वाळू मिसळा. सोबतच 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकायला विसरू नका. 2 झाडांमधील अंतर साधारण 20 बाय 20 फूट ठेवावं आणि पावसाळ्यात बुंध्यापाशी पाणी साचू नये म्हणून नेहमी गादी वाफावर लागवड करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून ते ऑगस्ट हा काळ लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. खत व्यवस्थापन करत असताना ॲव्होकाडोच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या शाखीय वाढीसाठी नत्र आणि स्फुरदची गरज असते, तर फळधारणेच्या काळात पालाश खूप महत्वाचं ठरतं. पहिल्या वर्षी एका झाडाला 15 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र आणि 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश द्यावं. जसजसं झाडाचं वय वाढेल तसतशी ही मात्रा वाढवत नेऊन 4थ्या वर्षापासून वर्षाला 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावं. ही सर्व खतं वर्षातून 2 टप्प्यात विभागून देऊ शकतो. पहिल्या हप्त्यामध्ये जून जुलै मध्ये जर बघायचं झालं आणि दुसरा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण देऊ शकतो. तसेच फळांची गळती रोखण्यासाठी आणि चांगली फळधारणा होण्यासाठी वर्षातून एकदा झिंक आणि बोरानची फवारणी नक्की करा. झाडांची योग्य छाटणी कशी करावी? जर आपण ॲव्होकाडोची छाटणी केली नाही तर झाड खूप उंच वाढतं आणि फळं काढणं अवघड होतं. त्यामुळे योग्य वेळी छाटणी करणं गरजेचं आहे. झाड 3 ते 4 फूट उंच झाल्यावर त्याचा मुख्य शेंडा मारून कट करा. यामुळे झाड उंच न वाढता चौफेर छत्रीसारखा आकार घेतं. दरवर्षी पावसाळ्यानंतर वाळलेल्या, आजारी किंवा जमिनीला टेकणाऱ्या फांद्या काढून टाका. झाड 3 ते 4 वर्षाचं झाल्यावर आतल्या भागात जास्त दाटी होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून झाडाच्या आतील भागापर्यंत सूर्यप्रकाश आणि हवा व्यवस्थित पोहोचेल. पाणी व्यवस्थापन करत असताना ॲव्होकाडोला ठिबक सिंचनाने नियमित पण नियंत्रित पाणी द्या. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती पालापाचोळ्याचे आच्छादन नक्की करा. ॲव्होकाडोमध्ये ए आणि बी अशा 2 प्रकारच्या जाती असतात. उदाहरणार्थ हास टाईप ए आणि फ्युचर टाईप बी. बागेत चांगलं फळधारणा होण्यासाठी 80% ए टाईप आणि 20% बी टाईपची झाडे एकत्र लावावीत. तर अशा प्रकारे आपण ही झाडे लावू शकतो परागीभवनासाठी. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रात ॲव्होकाडो लागवडीची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला या पिकाबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.